करणार आहे, मात्र आपल्यासोबत जोडले गेले तर मनसे नेते अविनाश जाधवजी. अविनाशजी, काय सांगणार, आज मुहूर्त ठरलेला आहे, सर्वांना त्या क्षणाची वाट बघत होते की एकंदरीत महानगरपालिकेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, मराठी माणूस आणि मुंबई असेल इतर महाराष्ट्रात देखील दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मोठा फायदा होणार आहे. मला असं वाटतं की या क्षणाची वाट मागील 20 वर्ष आम्ही सगळे पाहतोय. सन्माननीय बाळासाहेब आज हवे होते हे सगळं पाहायला, आणि बाळासाहेब असते तर त्यांना देखील या सगळ्या गोष्टीचा खूप आनंद झाला असता. आज संपूर्ण जगभरात जी मराठी माणसं राहतात ती या क्षणाची वाट पाहत होते, आणि ते सगळेच जण आज टी व्हीच्या स्क्रीनसमोर असतील आणि हा क्षण डोळ्यांनी पाहतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एवढ्या वर्षात कोणाबरोबरही युती झाली नाही. आम्ही पाठिंबा दिला असेल, पण आमची वैयक्तिक युती जर आज पहिल्यांदा कोणाबरोबर होत असेल तर ती आमचा पारंपरिक जो पक्ष आहे शिवसेना, त्याच्यासोबत होते. सो आज मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आज संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस, मराठीवर प्रेम करणारा माणूस हा आनंद उत्सव साजरा करेल. पाहायला गेलं तर सत्तेसाठी ही युती होते असं देखील सत्ताधारी म्हणतात. का वाटतं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे कुठंतरी त्यांच्यामध्ये कुठंतरी भीतीचं वातावरण निर्माण झालं? मला असं वाटतं की आमची युती कधीच सत्तेसाठी नव्हती. मग आम्ही आता नगर परिषदे पण लढलो असतो. खरं तर भीती भारतीय जनता पक्षाला आहे, शिवसेनेला आहे की त्यांचं काय होईल. कारण सत्तेसाठी पक्ष फोडणं, घरं फोडणं हे काम भारतीय जनता पक्षाचं आहे, आमचं नाही आहे. आम्ही कोणाचंही घर आज तगायत फोडलं नाही, कोणाचाही पक्ष आम्ही लोकांनी फोडला नाही. पण भारतीय जनता पक्षाने या देशभरात, या महाराष्ट्रामध्ये एवढं घाणेरडं राजकारण केलं की पक्ष फोडले, घरं फोडली, घराघरात वाद लावले. हे काम भारतीय जनता पक्षाचं आहे, आमचं काम नाही. आम्ही घरं जोडण्याचं काम करतोय. आज जे होतंय ती अनेक कुटुंब जोडत आहेत. अनेक कुटुंबांमध्ये असं आहे की वडील शिवसेनेमध्ये आहेत आणि मुलगा मनसेमध्ये आहेत, किंवा सून मनसेमध्ये आणि सासरे शिवसेनेमध्ये आहेत. आज ती सगळी कुटुंब एकत्र येणार आहेत, बरोबर आहे. सो कुटुंब तोडण्याचं काम किंवा पक्ष फोडण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचं आहे. आम्ही कुटुंब जोडण्याचं काम करतोय, आणि तुम्हाला ह्या कुटुंब ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला काय ताकद तयार होते ना, हे येत्या महानगरपालिकेला आम्ही यांना दाखवून देऊ. अनेक लोक जे मुंबईच्या बाहेर टाकली गेलेली पाहिलं तर अनेक वेळा अन्याय झाला. ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसावर त्या ठिकाणी तुम्ही मनसे म्हणून आणि असेल जे शिवसेना ठाकरे गटात असेल अनेक वेळा उभे राहिले. का वाटतं येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये मुंबई मराठी माणसाची साबूत राहणार का? का नाही राहणार. अहो, जोपर्यंत या मुंबईमध्ये राज ठाकरे बसलेत ना, तोपर्यंत मुंबईला हात लावायची हिंमत कोणाच्या बापाच्यात नाही आहे. हां, मग तो दिल्लीचा असो किंवा गुजरातचा असो. त्यामुळे तुम्हाला खात्रीने सांगतो, जोपर्यंत शिवतीर्थावर राज ठाकरे बसलेत तोपर्यंत या देशात मुंबईला हात लावायची हिंमत कोणामध्ये नसेल. आणि आता तर ती ताकद आमची दुगणी झालेली आहे. आता उद्धव साहेब पण आमच्यासोबत आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे दोन्ही मुलं ह्याच्या पुढे मुंबईचं रक्षण करतील. पाहायला गेलं तर याच ठिकाणी मुंबई महापालिका असेल या ठाणे महानगरपालिका असेल या संदर्भातला काय जागेचा फॉर्म्युला येणाऱ्या काळात? बघा, जागा वाटप, नगरसेवकांच्या हे करणं ह्यात आम्हाला जास्त इंटरेस्ट नाही. आम्हाला मराठी हित खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्ही कधी 2 पावलं पाठी येऊ, यात काही मोठी गोष्ट नाही आहे. आमच्यासाठी 2 भाऊ एकत्र येणं, मराठी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद येणं हे महत्त्वाचं आहे. जागा वाटप हा दुसरा पार्ट झाला. त्यामुळे जर एखादी जागा कमी मिळाली तरी आम्हाला काही वाईट वाटणार नाही, आणि शिवसेनेच्या बाबतीतही तसंच असेल असं मला पूर्ण खात्रीने वाटतं. आता 2 शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे. त्यामुळे कुठंतरी शिवसेना पाहायला गेले तर मोठ्या संख्येने आता वाढलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक लोकांनी इन्कमिंग केलेली आहे ठाकरे गटाकडनं. का वाटतं मनसे देखील अनेक लोक, मी तुम्हाला सांगतो कोण घेतात हे लोक बघा. ज्यांना तिकीट मिळणार नाही अशा लोकांना जमा केलं जातं आहे. म्हणजे शिवसेनेची जेवढी लोकं घेतली ना, त्या लोकांनी ज्या माणसाला घेतात त्याला खात्री होती की यावेळेला मला तिकीट मिळणार नाही आहे. सो जे पडलेले, अडगळीस पडलेले असे सगळे एकत्र करून स्वतःकडे घेतलेले आहेत. त्यांना त्याचा त्रास आहे ना, आता या महापालिकेला कळेल तिकीट मागताना. आमच्याकडे आहेत ते निष्ठावंत आहेत. आमच्याकडे जो मूळ कोर कार्यकर्ता आहे तो आमच्याकडे आहे. ज्यांना पक्षात कोण विचारत नाही, ज्यांना माहिती आहे की मला पुन्हा तिकीट मिळणार नाही, जे राजकीय स्वार्थासाठी फिरतात ते गेलेत. मूळ कार्यकर्ता जो बाळासाहेबांना मानतो, जो राजसाहेबांना मानतो, जो उद्धव साहेबांना मानतो तो आमच्याकडे. त्यामुळे घेतलेली घाण घरात ठेवा. काही दिवसांनी घाण किती घाण करते हे त्यांना कळेल. मात्र लोकसभेनंतर पाहिलं विधानसभेमध्ये कुठं तर अपयश आले. नगरपंचायत आणि नगर परिषदमध्ये देखील कुठल्याही सभा घेतल्या नाही स्वतः दोन्ही ठाकरे बंधूंनी, असा आरोप देखील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केले. त्यांचं म्हणजे कार्यकर्त्यांना कुठं तर कारण ही निवडणूक आम्हाला माहिती होती की पैशावर लढली जाणार. अहो, मला एक सांगा ना, राणे कुटुंबियांनी घरातल्या घरात पैसे वाटण्याचे आरोप केले तो, बरोबर आहे. आमच्याकडे पैसे नाहीच आहेत.
दुसरी गोष्ट, जर पैसे वाटून निवडणुका लढायच्या असेल तर लढा तुम्हीच, आम्ही नाही लढत. पैसे वाटून निवडणुका जिंकता येतात, माणसांची मनं नाही जिंकता येतात. माणसांची मनं जिंकण्याचं काम आहे ना, आजपासून सुरू होईल. पैशाच्या जीवावर तुम्ही जे काय आहात ना, सगळे पैसे वाटून वाटून करोडो रुपये. काल मी रत्नागिरीत होतो, एका ठिकाणी मला कळलं एका नगर परिषदेत एका सीटसाठी 56-58 लाख रुपये खर्च केलेत. म्हणजे 2-2.5 हजार मतांच्या वॉर्डामध्ये जर 60-60, 70-70 लाख रुपये वाटले जाणार असेल तर निवडणूक गेली कुठे? आणि कशी आमची लोक निवडून येणार? अहो, हे 10-10 वर्ष सत्तेत आहेत. करोडो रुपयांचे टेंडर मधला भ्रष्टाचार आहे यांच्याकडे. मेगा इंजिनिअरिंगचं ठाण्यामध्ये झालेला भ्रष्टाचार, याच्यावर सुप्रीम कोर्टाने इंटरफेअर केला आहे. यांच्याकडे पैसे आहेत, आमच्याकडे पैसे नाहीत. परंतु आजपासून मराठी माणसावर प्रेम करणारा माणूस एकत्र येईल आणि आम्हाला मतदान करेल. वाटतं साम दाम दंडभेद पुन्हा या ठिकाणी वापरला जाणार का सत्ताधाऱ्यांकडनं? आणि लक्ष्मी दर्शनचं तुम्ही जसं म्हणता, काय त्यामुळे येणाऱ्या वापरायचंय ते वापरा. साम वापरा, दाम वापरा, दंड वापरा. ज्या वेळेला शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक ज्या वेळेला तुमच्या समोर उभा राहील ना, त्यावेळेला साम दाम दंडभेद हे तुमच्या समोर कमीच पडणार. काय वाटतं येणाऱ्या काळात पाहिलं तर 12च्या नंतर जशी युतीची घोषणा झाल्यानंतर अनेक जुने चेहरे या तिकडे गेलेले शिवसैनिक परत या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि त्यांना पुन्हा तुम्ही घेणार का? मला बिलकुल वाटत नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, हे अडगळीत पडलेली सगळी लोक होती ज्यांना हे उचलून घेऊन गेली. त्या ठिकाणावर मजबूत दावेदार आहेत आमच्याकडे. त्यामुळे कोणाला घ्यावं असं मला वाटत नाही. शिवसेना पण कोणाला घेईल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पण कोणाला घेईल असं मला वाटत नाही. आता याचा फरक किती पडेल काय वाटतं निवडणूक? प्रचंड मोठा फरक पडेल. मी तुम्हाला सांगतो, प्रचंड मोठा फरक पडेल. तुम्ही या निवडणुकीनंतर पाहाल काय फरक पडला. काल रात्री पाहिलात का तुम्ही? युतीची घोषणा झाल्यावर सकाळी 4 वाजेपर्यंत जागावं लागलं की नाही दोन्ही नेत्यांना? हा फरक आहे. हाच फरक तुम्हाला महापालिकेत दिसेल. मात्र पाहायला गेलं तर कुठेतरी या निवडणुकीमध्ये पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, याच्यामध्ये अंबरनाथ आणि बदलापूर हे राखताना आलं. शिवसेना भाजपकडे गेलं. येणाऱ्या काळात पाहिलं थोडे तर पैसे कमी पडले. म्हणजे अजून एक 100 कोटी रुपये काढले असते तर जिंकता आले असते. 50च काढले. अजून 50 काढले असते ना. बीजेपीने 100 कोटी खर्च केला, हे थोडेसे कमी पडले 50 कोटीला आणि म्हणून त्यांच्या पडल्या असतील. नक्कीच तुम्ही जर एकत्र आलात तर कुठेतरी मुस्लिम मतं असतील, मराठी मतं असतील, परप्रांतीय असतील, असा एक मतांचा जो आकडा असेल या संदर्भात पाहिलं तर परप्रांतीय जे आहेत ते काही लोक. तुम्हाला मी एक खात्रीने सांगतो, माझ्या ठाण्याच्या आता ह्याच्यामध्ये पण 2 उत्तर भारतीय आहेत, एक मुसलमान आहे. याचा अर्थ काय ती लोक आमच्या बरोबर नाही आहेत का हो? अहो, एक वातावरण तयार करते भारतीय जनता पक्ष आणि त्या वातावरणाचा भाग आम्ही नाही. आमच्याकडेही उत्तर प्रदेशातले उमेदवार आहेत जे मूळ कोड यादव घराण्यातले आहेत. आमच्याकडे पण मुसलमान उमेदवार आहेत. त्यामुळे हा जो काही प्रोपगंडा उभा केला जातोय तो सोडून द्या. आमच्याकडे मराठीवर प्रेम करणारे अनेक उत्तर भारतीय या महाराष्ट्रात राहतात. मराठीवर प्रेम करणारे अनेक मुसलमान या भारतात राहतात. ते आमच्यासोबत आहेत. जागा वाटपासंदर्भात काय फॉर्म्युला ठरला असं कळतंय ठाण्यामध्ये? मनसेकडनं काय 31-32 या 50-55 अशा जागा ज्या काय असतील त्या तू पुढील 2-3 दिवसात मी आणि राजन विचारे साहेब प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्हाला सांगू. आज जल्लोष कशा प्रकारे असणार आहे? अतिशय जोरदार असेल. 12 वाजता मनसे पक्ष कार्यालयात या. नक्कीच जोरदार जल्लोष केला जाणार असं देखील आज अविनाश जाधवने सांगितलं. येणाऱ्या काळात आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी माणसाचं जे आहे ते या ठिकाणी ऊर्जा निर्माण होणार आणि येणाऱ्या काळात पाहिलं तर मुंबई असेल, ठाणे असेल, महाराष्ट्रात आता कशाप्रकारे दोघं ठाकरे बंधू एकत्र आल्याने कशाप्रकारे महानगरपालिकेमध्ये फरक पडणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश तोरा, TV9 मराठी, ठाणे. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी आता